विठ्ठल 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 सांगता हे नये सुख कीर्ती मुख न पुरे आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच उपमाया देता लाभा काशा शोभा सारिखी आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच तुका म्हणे नुचली डोई तुका म्हणे नुचली डोई ठेविली पायी संताचे आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सांगता हे नये सुख कीर्ती मुख न पुरे आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे.
या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महापुरुषांच्या सहवासामध्ये प्राप्त होणार अलौकिक सुख हे अवर्णनीय आहे, याचं प्रगटीकरण या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून आणि शहराच्या अनेक विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भगवान गणरायाच्या या पवित्र चिंतामणी चौकामध्ये वाल्हेकरवाडी रावेत चिंचवडगाव बिजलीनगर चिंचवडेनगर हा संपूर्ण परिसर एकत्र येऊन स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराजांच्या नावाने सद्गुरु जोग महाराज साधक प्रतिष्ठानच्या विद्यमाने संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव कितवं वर्ष आहे? पहिलं वर्ष आहे. आणि पहिल्या वर्षातील आजच्या चौथ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय सामाजिक पारमार्थिक सर्वच क्षेत्रात उत्तम काम करणारे सर्व लोक एकत्र येऊन या परिसरातील वारकरी संप्रदायातील सर्व दिग्गज कीर्तनकार एकत्र येऊन संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या अमृत महोत्सवी त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून संपन्न होत असलेला हा महोत्सव या महोत्सवातील आजच्या चौथ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग आपणा सर्वांच्या प्रेमातून हरिभक्तीपरायण आदरणीय आढाव माऊली यांच्या आदेशातून आदरणीय उद्धवजी महाराज कोळपकर आदरणीय अर्जुन महाराज जाधव आमचे आदरणीय सतीश महाराज आदरणीय काळे महाराज परिसरातून हजर असलेले या विभागातील सर्व कीर्तनकार सर्व प्रवचनकार आणि इथे सगळे भोंडवे जे आलेले आहेत सगळे वाल्हेकर जे आलेले आहेत याचं शिल्लक कुणी राहिलेलं नाही बहुतेक माझ्या अंदाजाने. बरं झालं मी वाट पाहत होतो हे बडे बडे लोक आले पाहिजेत अशी अपेक्षा होती. आज सुदैवानं आपण सगळे भेटलात. आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीत सहाने बाबा आहेत. या सगळ्यांच्या प्रेमातून या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये
म्हणजे राहिलेल्या 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्म मंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायातील अत्यंत गोड गोड असे कीर्तनकार इथं उपस्थित आहेत. एकीकडे आपली प्रापंचिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करून दुसरीकडे संप्रदायाची निष्काम आणि निर्मळ सेवा करणारे कीर्तनकार इथं उपस्थित आहेत. मी आत्ताच बोललो, उद्धवजी महाराज आहेत, अर्जुन महाराज आहेत, सतीश महाराज आहेत, इकडे आमचे मोहिते महाराज आहेत, ही सगळी मंडळी, काळे महाराज आहेत. हे सगळे लोक जवळपास 30 वर्षापासून यांचा आणि माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. 30 वर्ष झाली. मोहिते महाराजांच्या गावी सायकलवर डबल सीट बसून गेलेलो आहे. बरोबर आहे की नाही? वालवड गाव आहे त्यांचं, भूम तालुक्यातलं. मला सगळं त्यांची जमीन कुठं आहे ते सुद्धा सांगल मी. सगळं माहित आहे मला, सगळं माहित आहे. आता इथला काही सगळा विस्तार लक्षात नाही येणार माझ्या. हेतू इतकाच आहे. अशी सगळी जिव्हाळ्याची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील भजनाच्या क्षेत्रात हजारो विद्यार्थ्यांना ज्याने संगीताचं ज्ञान दिलं आणि आजही ते ज्ञान देण्याचं अव्याहतपणे काम ज्यांचं उत्तम चालू आहे, असे संगीताच्या क्षेत्रातले भीष्माचार्य आदरणीय राधाकृष्णजी गरड महाराज इथं हजर आहेत. खरं म्हणजे तुम्ही लोक असले म्हणजे आम्ही एखाद्या वेळेस स्वरात बोलू शकतो. तुम्ही असल्यावर असं आहे ते. त्यांच्याकडे पाहून त्या स्वराला सुद्धा वाटतं आपण बेसूर झालं नाही पाहिजे, असं आहे. हे संगीताच्या क्षेत्रातलं अत्यंत उत्तम असं व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायातले जे दिग्गज महात्मे आहेत कीर्तनकार, ते सुद्धा त्यांना अत्यंत आदराने प्रेमाने मानतात, असं ते व्यक्तिमत्व आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यांचेच अत्यंत जवळचे शिष्य, पट्ट शिष्य, आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद प्रवीण गुरुजी, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. राधाकृष्ण गुरुजींना भरपूर वेळ मिळत नसल्यामुळे आता बरेचसे क्लास प्रवीण गुरुजी करतायत. त्यांच्याच आशीर्वादाने ही सगळी मंडळी या ठिकाणी हजर आहेत. या सर्व उभं राहिलेले सर्व टाळकरी, इकडे उभे राहिलेले सर्व टाळकरी, या सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो. माझ्या पाठीमागं उभा राहिलेले वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व, बरोबर आहे, हे सर्व कानिपनाथ वारकरी शिक्षण संस्था, हे विद्यार्थी तर उभे आहेत. या विद्यार्थ्यांना ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांना आणि इथं उभं राहण्याकरता ज्यांनी प्रवृत्त केलं त्या गुरुजींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. बघा, ही आवश्यकता आहे, ही खरी गरज आहे. आपण मगाशीच येताना गजाननची चर्चा करत होतो.
धाकटा थोरला कोण? गजानन वाजवतो तो हरिदास. हा तू वाजवतो ना. आणि ते इंजिनियर कुठे गेला? आला नाही का तो पैसेवाला? आलाय, तो पण आलाय, तो पण गायन करतो. म्हणजे ही जी मुलं आहेत, ही मुलं वारकऱ्याची, कीर्तनकाराची ही मुलं वारकरी संप्रदायाची चांगली सेवा करतात. ही सुद्धा या निमित्तानं अत्यंत आनंदाची आणि समाधानाची अशी गोष्ट आहे. मी या मुलांचं अभिनंदन करतो, यांच्या पाठीमागच्या मुलांचं अभिनंदन करतो. याचं कारण आहे बाळासाहेबजी, याचं कारण आहे. काय कारण आहे सांगतो. ही मुलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. हे लक्षात ठेवा. संप्रदाय टिकावा वाटत असेल तर भजनी टिकले पाहिजेत. आणि ऐका दादानो, आता सगळं मिळतंय, भजनी भेटत नाही. प्रवीण गुरुजी, मला एक जण विचारलं आषाढी वारीच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी एका माणसाने विचारलं, एका महाराजाने विचारलं, म्हटले तुम्हाला एक मार्गदर्शन विचारायचे. म्हटलं सांगा. म्हटले दिंडी काढायची माझी इच्छा आहे, कसं काय करू? असं विचारलं मला, दिंडी काढायची. मी म्हटलं खरं मार्गदर्शन करू का खोटं? म्हटले खोटं कशाला, खरंच करा की बापूसाहेब, खरंच करा की. मग म्हणलं खरंच सांगू, काढू नका. म्हणलं का काढू नका? अहो अमके अमके तंबू देतो म्हटलेत, तमके तमके पंगत देतो म्हटलेत, अमुक अमुक ट्रक देतो म्हटलेत, तमुक तमुक टँकर देतो म्हटलेत. मी म्हटलं हे सगळं देतो म्हटलेत, भजने कोण देतो म्हटले का? म्हणलं नीट ऐका बरं का, हे महत्वाचं आहे. संप्रदायामध्ये भजन हा संप्रदायाचा प्राण आहे, प्राण. भजन नसेल तर ती दिंडी कसली? मग ती लॉजिंग बोर्डिंग होईल, दिंडी कशी होईल? गरज आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, भजनाची आवश्यकता आहे. आणि म्हणून ही जी मुलं आहेत, ही मुलं भविष्यात, हे पहिलं वर्ष आहे, या सप्ताहाचं 12वं वर्ष, प्रथम तपपूर्ती सोहळा ही मुलं साजरा करतील. हे लक्षात ठेवा. ही खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणून एक मी नक्की सांगेल, ही मुलं पांडुरंग शेठ, ही मुलं कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, कथाकार, गायक, वादक होतील का नाही हे मी नक्की सांगू शकत नाही विजूभाऊ. पण एक गोष्ट नक्की सांगतो, काय? ही मुलं माणसं नक्की होतील. आणि माझा स्पष्ट दावा आहे, सध्या गरज माणसाचीच आहे. तुम्ही जागेत राहत की नाही? सध्या गरज कोणाची आहे? माणसाची. आपली वालेकरवाडी, आपलं चिंचवड गाव, आपलं रावेत, आपलं काय बिजली नगर, काय तुमचं काय कुठल्या सोसायटी तुमची? तुम्ही ते तसल्या फ्लॅटमध्ये गेले ना, केवळे. खरं सांगा बरं, आता या विभागाची लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या काहीतरी सांगा ना आकडा. 45,000, 85,000. इथं माणसं किती आहेत? म्हणूनच मी म्हणालो लोक पुष्कळ आहेत, माणसं थोडी आहेत. माणसं थोडी आहेत हो. सध्या गरज माणसाची आहे, माणसाची गरज आहे. अजून एक वाक्य सांगतो काळूराम महाराज. प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोड्या गावात माणसं राहतात. अजून नाही कळलं? अजून सोपं करतो, फार थोडी गावं माणसात राहतात. आवश्यकता माणसाची आहे दादा, गरज माणसाची आहे. आणि म्हणून वाकड काही जवळ आहे काय? तेजसजी आले तिकडून वाकडून देवकर. आता तसं तळवडं जवळ आहे काय? पण भालेकर आलेत ना. माझा हेतू इतकाच आहे, लक्षात ठेवा, माणसं थोडी आहेत. आणि हा उत्सव का करायचा आहे, हा सप्ताह का करायचा आहे, याच्या पाठीमागची हिरामन शेठ भूमिका काय आहे? भूमिका एकच आहे, माणसं तयार झाली पाहिजे, माणुसकी वाढली पाहिजे, माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. आणि त्याच्याकरता आपल्याला ही मेहनत घ्यायची आहे. म्हणून या मुलांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. बाळासाहेब अजून एक वाक्य सांगतो, महत्वाचं वाक्य सांगतो, ऐका. ही मुलं मी स्टॅम्पवर लिहून देतो, कोऱ्या आता सही करून टाकतो. ही मुलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कसलंच व्यसन करणार नाहीत, हे मी लिहून देतो.
राहू द्या, नाही नोकरी एखाद्याला लागू द्या, नाही एखाद्याला काय तुमच्या भाषेत पॅकेज मिळू द्या, पॅकेजवाला माणूस आहे. पण लक्षात ठेवा ही निर्व्यसनी मुलं बनतील हो. आणि निर्व्यसनी जीवन बनणं हेच खरी माणसाच्या जीवनाची प्रगती आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य व्यसनमुक्त युवक हृदय सम्राट संतवीर बंडा महाराज कराडकर तात्या यांच्या मुखातलं वाक्य सांगतो, व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसनमुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. मला स्वाभिमान वाटतोय माझ्या गावचा एक अत्यंत अडाणी एक कमी त्या शिक्षणात व्यवस्थित प्रगती नसलेला एक लहान मुलगा आळंदीमध्ये 4-5 वर्ष संस्थेमध्ये राहतो आणि त्याचा परिणाम शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक दैदिप्यमान यश मिळवतो. आणि आज 10वी 12वीचे या चिंचवडगाव या परिसरात दर्जेदार क्लासेस तो चालवतो. त्यांचं नाव आहे हनुमंत महाराज. हे बघा, हे हा मुलगा उत्तम क्लासेस त्यांचे चालले सध्या. काही नाही, फक्त त्यांच्या पाठीमागं पुंजी तीच आहे. 4-5 वर्ष ज्ञानोबरायाच्या दरबारात सहवासात राहिले. नाहीतर घरातलं जर वातावरण बघितलं तर शाळेच्या मागून सुद्धा घरचं कोणी गेलेलं नाही. म्हणून तर सोडा हो, मागून सुद्धा गेलेलं नाही प्रवीण गुरुजी असं वातावरण. पण आज 10वी 12वीचे बरोबर आहे का दर्जेदार क्लासेस ते घेतात. मला आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं गड्या मला बी थोडं शिकव, हे रोज फिरण्यापेक्षा बरं आहे ते. हेतू इतकाच आहे, वारकरी संप्रदायाचे संस्कार वाया जात नाहीत, हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा ह्या उत्सवाची आपण रचना केली, योजना केली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर, भारत देशावर, महाराष्ट्राच्या शेजारच्याही प्रांतामध्ये ज्या सद्गुरु जोग महाराजांची क्रांती आहे त्यांच्याच नावाने आपण प्रतिष्ठान उभं केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करूया. उभे राहिलेले सर्व टाळकरी आणि माझ्या समोर येऊन बसलेले वारकरी संप्रदायातल्या साधकावर प्रेम करणारे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय श्रोते, आदरणीय बापूसाहेब जे आहेत, आमचे डमरे महाराज, केंद्रे महाराज, हे सगळे आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या चरणी हृदयापासून प्रणाम करतो. आता तुम्हाला लक्ष द्यायचंय. आता कीर्तन सुरू झालेलं आहे. कदाचित तुम्हाला वाटेल मग हे आतापर्यंत काय चाललं होतं. हे कीर्तनाचं फाउंडेशन होतं. हे महत्वाचं आहे ना, पाया मजबूत झाला पाहिजे ना. आणि म्हणून आता आपण चिंतनाला सुरुवात करूया. एक छोटी विनंती देतो, कीर्तनाच्या प्रारंभी छोटी विनंती करतो. जर तुमच्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 9च्या नंतर बोलू. आता तोपर्यंत तुम्ही मोबाईल मध्ये बघायचं नाही, नाहीतर व्हॉट्सअप बघायचं, युट्यूब बघायचं, फेसबुक बघायचं, मोबाईल चिवडीत बसायचं, मी जीवाचं रान करायचं आणि तुम्ही त्याच्यात लक्ष घालायचं. माझी हात जोडून विनंती आहे, एखाद्याला स्वतःला बंद करता येत नसेल तर शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. काही लोकांना बंदच करायला येत नाही, ते लय वाजतो पुन्हा. असं शांत लक्ष द्यायचं, व्यवस्थित लक्ष द्यायचं. कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. जेव्हा जेव्हा टाळी वाजवण्याची संधी येते तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं भजन करा, मी इमानदारीनं 9ला थांबतो. आता तुमच्याकडून जर बेईमानी झाली, तुम्ही जर टाळी व्यवस्थित नाही वाजवली, मोठ्यानं विठ्ठल विठ्ठल नाही म्हणालात, तर मग 11 सुद्धा वाजू शकतात. आणि आम्हाला रोजची सवय आहे 9 ते 11ची मराठवाड्यात तिकडं सवय आहे आम्हाला. म्हणून हे वेळेवर थांबावं ही जर अपेक्षा असेल तर तुम्ही सगळेजण चांगली मदत करा, चांगलं लक्ष द्या, मोठ्याने भजन करा, मोठ्याने टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा. आला 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 विठ्ठल.
आत्ता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून, लक्ष द्या, महाराज या अभंगातून संत महात्म्यांच्या सहवासामध्ये प्राप्त होणार अलौकिक सुख हे अवर्णनीय आहे याचं स्पष्टीकरण करतात. ऐका, कसं आहे बघा, संतांचं जीवन, महात्म्याचं जीवन हे त्यांच्या भौतिक, प्राकृतिक, लौकिक आकारानं सिद्ध होत नाही, तर त्यांच्या कार्यानं सिद्ध होतं. जरा लक्ष द्या, एखाद्या वेळेस आकार, शरीराचा आकार सामान्य असू द्या, लहान असू द्या, पण व्यक्तीचं कार्य महान असलं पाहिजे. सांगेन, शरीराचा आकार हा माणसाला जन्मतः मिळतो. लक्षात ठेवा, शरीर जन्माने मिळतं. मनुष्य जन्माने मोठा होत नसतो, मनुष्य कर्माने मोठा होतो. अजून ऐका, जन्म कुठे घ्यायचा, कोणत्या घराण्यात घ्यायचा, कोणत्या गावात घ्यायचा, कोणत्या घरी घ्यायचा हे आपल्या हातात नाही, पण जन्माला आल्यानंतर काय करायचं हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणून माझी विनंती अशी आहे, शरीराच्या आकारावरून साधूचा मोठेपणा ठरत नाही. साधूचं साधुत्व, साधूची महत्ता, श्रेष्ठता ही त्यांच्या कार्यानं सिद्ध होत असते. म्हणून माणसानं कार्यानं मोठं व्हावं, माणसाचं कार्य श्रेष्ठ असावं, महान असावं. कधी कधी असं असतं, शरीराचा आकारच मोठा असतो, कार्य मात्र नगण्य असतं. काय उपयोग आहे त्याचा? बघा गुरुजी, कधी कधी ती वेड्याच्या इस्पितळातली माणसं बहुतेक शरीरानं बलदंड असतात, पण बहुतेक त्यांचा वरचा मजला रिकामाच असतो. नाही कळलं? माझा मुद्दा लक्षात घ्या. शरीराचा आकार कसा आहे याच्यावर नाही मूल्य, कार्य किती महत्वाचं आहे. शरीराचा आकार लहान असू द्या, पण कार्य महान असलं पाहिजे. सोपं आपल्या पुढे मांडतो. भगवान सूर्यनारायण पूर्व दिशेला उगवतात. भगवान सूर्यनारायण पूर्व दिशेला उगवतात, आणि भगवान सूर्यनारायण पूर्व दिशेला उगवल्यानंतर अंधार पूर्व दिशेचा जातो का पश्चिम दिशेचा जातो? अंधार पश्चिम दिशेचा जातो आणि पूर्व दिशेचा राहतो. अहो, सूर्य पूर्वेला उगवल्यावर अंधार पूर्वेचा जातो का पश्चिमेचा जातो? तेव्हा किती वेळ, म्हणजे अंधार जायला एवढा वेळ लागला नाही पाहिजे. चांगलं लक्ष द्या, काय ज्ञानोबारायाची भाषा आहे. सूर्ये अधिष्ठिली प्राची, ते जगा राणीवदे प्रकाशाची, तैसे वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. अजून ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी, येरा ही दिशा तयेची काळी, काळीमा नाही. आणखीन सांगतो, जगाची अंधे फेडी तू, श्रियेची राऊळी उघडी तू, निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. सुसडा सूर्यकणाच्या राशी, नित्य उदयो ज्ञानी अशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. लक्ष द्या, सूर्यनारायण पूर्व दिशेला उगवतात आणि संपूर्ण त्रैलोक्य प्रकाशमान करतात. बरोबर? जरा लक्ष द्या, काय सूर्याचं काम आहे हो, काय सूर्याची ड्युटी आहे हो. अरे राम राम राम, रोज उगवायचं, रोज उगवायचं. 6:36 आणि 13 सेकंदांनी जर सूर्योदय असेल तर साधारणतः सूर्य तास दीड तास लेट उगवतो. सूर्य असं म्हणतो का रात्री कीर्तनाला गेलतो उशिरा झोपलो होतो? नाही हो, अगदी ठरलेल्या वेळेला सूर्यनारायण उगवतात. सुट्टी आहे का? रविवार सुट्टी नाही, महिना अखेर, वर्षाखेर, उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, जयंत्या, पुण्यतिथ्या, हक्काची रजा, मेडिकल. काय कमाल आहे. कधीतरी आपण शांतपणे या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सूर्य संपावर गेला तर
घाबरू नका, मी सांगतो जाऊ नको म्हणून. मी आपल्याशी का बोला लागलोय लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. ऐका काय सूर्याचं काम आहे बघा. रोज उदयाला यायचं, रोज उगवायचं, रोज उगवायचं, सर्वांना रोज प्रकाश द्यायचा. लक्ष द्या, आज जगात सौर ऊर्जेचा वापर किती मोठ्या प्रमाणावर होतोय. मेहरबानी अजून सूर्यानं लाईट बिल. ऐका जरा, केवढं काम आहे सूर्यनारायणाचं. म्हणून लक्षात ठेवा, परमपूज्य प्रातस्मरणीय महाभागवत भागवताचार्य पूजनीय डोंगरेजी महाराज असं म्हणायचे म्हणतात. काय म्हणायचे ते? असं म्हणायचे, कौन कहते है भगवान दर्शन देते नहीं, भगवान तो हर रोज दर्शन देते है, सूर्य नारायण ही भगवान है. अजून काय? देव नाही म्हणणाऱ्याला सांगा रे सूर्य हा देवच आहे. अजून काय पाहिजे? मी का आपल्याशी हे बोलतो? सूर्य नारायणाच्या कामाचा विचार करा, ड्युटीचा विचार करा. सतत 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 काम, पण त्या संपूर्ण जगाला प्रकाशित करण्याचं काम सूर्यनारायण करतात. पण असं कार्य ज्यांचं आहे त्याच सूर्याच्या आकाराचा विचार करा बरं. सूर्याच्या आकाराचा ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबारायची किती गोड भाषा आहे, भाषा आहे, गोड भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात त्या सूर्यनारायणाचा आकार बिंबतरी, हा बचकेची, बिंबतरी केवढे बचकेची, हा म्हणजे आपल्या बचकत नाही बरं का बसत ते. आपण बचकेचे एवढे म्हणले की लगे असं करतो, पण ती बचक गुरुजी ज्ञानोबारायाची. हे महत्वाचं आहे. ज्ञानोबारायाची बचक आहे ती. चला मला त्याचा विस्तार करायचा नाही. तुमची ओळी बरी आहे, बरी आहे. ते जैशी दीपकळी का धाकू बहु तेजात ते प्रगटी, तेवी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये असे ज्ञानोबारायाची ओवी आहे. दीपा लहान जरी असला दिवा तरी तो प्रकाशमान असतो. माझा मुद्दा इतकाच आहे, सूर्याच्या आकाराचा विचार केला तर आकार केवढा आहे? बचकेची एवढे. पण प्रकाशाचा विचार करा, परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे. ज्ञानोबाराय पुढे बोलतात, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. जसं सूर्याचा आकार लहान आहे पण कार्य महान आहे, अगदी तसं शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. तसा शब्द सुद्धा लहानच आहे. शब्द हा बहुसार, उपकाराची राशी. शब्द हा लहानच आहे. प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. हे शब्द लहानच आहेत, पण या शब्दाचाच परिणाम तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. या शब्दातलं सामर्थ्य काय? श्री गुरुच्या मुखातून तो शब्द जर एकदा आला रे आला तर त्या शब्दाचा परिणाम तुकोबाराय सांगतात, वाचेची या आळा कवळीले ब्रह्म, चुकविला श्रम पृथक तो, चुकविला श्रम पृथक तो. वाचेची या कवळीले ब्रह्म, चुकविला श्रम पृथक तो, चुकविला सुलभते झाले, सुलभते झाले, जवळीचा आले पंढरीये. लक्ष द्या जरा, माझ्याकडे लक्ष द्या की शुद्ध असलेलं परमात्म तत्व भगवान निर्गुण निराकार असलेला, पण कळला कशाने? शब्दानेच. देव शब्दाने कळत नाही, हे सुद्धा कशाने कळलं? शब्दानेच कळलं की. ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, जयाचा ठावो न पवता जयाचा, मनेशी मुरडली वाचा. पुढे ऐका, तो देव होय शब्दाचा चमत्कारू. ज्याचा पत्ता न लागल्यामुळं मनासहित वाचा मुरडली,
तो देव शब्दाचा होय चमत्कारो. थोडक्यात सोपं करू का? देव कळत नाही, देव कळत नाही हे सुद्धा शब्दानेच कळलं. शब्दात देव येत नाही हे शब्दानेच कळलं ना. माझा मुद्दा इतकाच आहे. आणि म्हणून शब्द हा आकारानं कसा आहे? लहानच, पण कार्य किती महान आहे. इतिहास सांगतो. साधारणतः 115 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, अंदाजे 112-13 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. जुन्नर भागातले एक मारुती ठोंबरे नावाचे गृहस्थ आळंदीला ज्ञानोबारायाच्या दर्शनाला आले. काय असेल ते? व्यवसायाने तमाशा करत होते. तमाशा कळतो का तुम्हाला? तमाशा कळतो ना? हा, चांगला कळतो. तमाशा कळतो. पूर्वीच्या काळी ते तमाशा पाहायला जावं लागायचं. आता काय राहिलं नाही. आता खिशात तमाशा आहे. आता काय ऐका, तर ते तमाशा करणार नाही. पण ते ज्ञानोबारायाच्या दर्शनाला आले. तुम्ही जेवलेले नसल्यामुळे जागे आहेत अजून. त्या काळातले तमासगीर सुद्धा किती सात्विक होते हो. नाही कळलं? अहो, ते ज्ञानोबारायाच्या दर्शनाला आलते हो. ज्ञानोबारायाचं दर्शन घेतलं आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं इथं जोग महाराज आहेत म्हणून. मग ते जोग महाराजांकडे गेले. आलोतच ना, तर घेऊया दर्शन. आणि म्हणून त्यांनी जोग महाराजांच्या चरणावर मस्तक टेकवलं. पुढचं ऐका आता. आणि मग जोग महाराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. काय बुवा? जोग महाराज त्यांना काय म्हणाले? बुवा. त्यांनी इकडे इकडे शेजारी बघितलं. कोणी वारकरी माळकरी दिसतंय का? कुणीच नव्हतं. हे तर एकटेच. मी बुवा कुणाला म्हणाले? म्हणून त्यांनी त्यांना विचारलं, महाराज तुम्ही बुवा कुणाला म्हणाले? जोग महाराज म्हणाले, कोणाला म्हणजे? तुम्हाला. मला? हो, तुम्ही बुवा. अहो, पण ते म्हणाले, अहो माझ्या गळ्यात तर माळ सुद्धा नाही, मी कस काय बुवा? जोग महाराज म्हणाले, मी म्हणालो ना, आता तुम्ही बुवा. ते म्हणाले, अहो पण मी तमासगीर आहे, मी कस काय बुवा? जोग महाराज म्हणाले, नाही तुम्ही आता बुवा. ते म्हणाले, हो पण मी एकटा नाही आळंदीला आलेलो, माझी 2 अंगवस्त्र सुद्धा माझ्या बरोबर आहेत. अंगवस्त्र नाही कळत, हेच तुमचं भाग्याचं. तुम्हाला बरं वाटेल आता मी पुढचं सांगितल्यावर. ते नाही कळत तेच. तर ऐका, लक्ष द्या जरा. मी कस काय बुवा? जोग महाराज म्हणाले, नाही तुम्ही बुवा. ऐका जरा, ऐका. जोग महाराज त्यांना बुवा म्हणतच होते आणि ते काही बुवा ही पदवी स्वतःला लावून घ्यायला तयार नव्हते. आपण बुवा नसताना आपण स्वतःला बुवा कस काय म्हणून घ्यायचं हे तमासगिराला कळत होत. काही नाही का शिरत डोक्यात? कधी आपण अंतर्मुख व्हायचो, कधी आपण आपल्या जीवनाचा अभ्यास करायचो. तमासगिराला सुद्धा स्वतःची लायकी कळत होती. हे अवघडच गणित आहे सगळं आपलं. मायबाप, माझी विनंती आजच्या कीर्तनातून पहिला संदेश देतो, कधीतरी स्वतःची लायकी ओळखून घ्या. ज्या दिवशी आपल्याला स्वतःची लायकी कळेल तो दिवस आपल्या जीवनातला भाग्याचा असेल, तो दिवस आपल्या जीवनातला प्रगतीचा असेल. आपली लायकी, आपली क्षमता, आपली योग्यता, आपली पात्रता आपल्याला कळली, त्याच्यासाठी या मंडपात यायचंय. आम्ही दुसऱ्याची लायकी काढायला इथं येतो. ते नाही करायचं. आपण किती पाण्यात पोहतो हे शोधलं पाहिजे. ते काही बुवा म्हणून घ्यायला तयारच नव्हते. आणि जोग महाराज त्यांना बुवा म्हणायचे. शेवटी त्यांना धक्का बसला. कोणाला? तमासगिराला धक्का बसला. आम्हाला धक्का कधी बसतच नाही हो. हे बघा, खरं सांगा, संसारात काय धक्के लागत नाहीत का? बोला की बाळासाहेब.
संसारात धक्के लागत नाहीत का नाही? लागतात का नाही? कितीतरी धक्के लागतात, पण आपल्याला तसा धक्का अजून बसतच नाही. किती धक्के लागतात, तो किती धक्के लागतात. दिवसातून कमीत कमी 25 वेळा तरी आपल्याला ऐकावं लागतंय काळूराम महाराज. काय काय ऐकावं लागतंय तुम्हाला? काय तुम्हाला थोडी सुद्धा तुम्हाला अजिबात लाज नाही. हे असं कोण म्हणतं? शेजारी. शेजाऱ्याची काय हिंमत आहे असं म्हणायचे? म्हणतात का नाही? दिवसभरातून बऱ्याच वेळा हे ऐकावं लागतं का नाही? आता तसं उठून उभं राहून सांगू नका असंच चाललंय म्हणून, पण नीट ऐका. एवढं ऐकून सुद्धा आपल्याला धक्का नाही, धक्का बसत. उलट हे लोक काय म्हणतात? चालायचंच महाराज, परपंच म्हणल्यावर असं होतच असतं. अरे काय कमाल आहे. मी म्हणलं गड्या किती बोलली रे बिचारी, किती बोलली रे. तो पुन्हा काय म्हणतो? नाही महाराज, भांड्याला भांड लागायचंच. मी म्हटलं आता भांड्याला भांड लागायचं कुठं राहिलं दादा? भांड फुटलं. काय राहिलं भांड्याला भांड? तरी सुद्धा हा पट्टे म्हणतो नाही आहे जरा तोंडात फटकळ आहे पण आतून गोड आहे म्हणतो. चला हे त्या टायमालाच कॅमेरा त्यानं तिकडे लावलाय. लक्ष दे आपल्या इकडे, आमच्याकडे लाव रे. चल मुद्दा चला आपला मुद्दा म्हणजे माझा मुद्दा इतकाच आहे. एवढी फजिती होऊन सुद्धा होत नाही काय घरी फजिती? होत नाही का घरी फजिती? होय म्हणा की. तरी सुद्धा तुम्ही ऍडजस्ट करताच का नाही? करताच का नाही? आणि मग सप्त्यात थोडी फजिती झाल्यावर काय बिघडते तुम्ही? त्यांना म्हणलं राव तुम्ही यंदा दिंडीला आलेच नाही. काय त्या दिंडीत? म्हणलं का गेल्या वर्षी आपल्याला पहिल्या पंक्तीतनं उठवलंय म्हणला. म्हणजे परमार्थ थोडं मनाच्या विरुद्ध झालं की लोक त्या मंडळातनं बाहेर निघतात, त्या दिंडीतनं बाहेर निघतात. बरोबर आहे? संसारात मनाविरुद्ध होत नाही का? आव रोजच होतंय. तरी सुद्धा आम्ही ऍडजस्ट समजून घेतोच. धक्काच नाही बसत आम्हाला. रामदास स्वामीला एका झटक्यात धक्का बसला, आता सावधान म्हणले की धक्का बसला. आम्हाला धक्काच बसत नाही. ते तमासगीर होते, धक्का बसला आणि मग ते म्हणाले जोग महाराजांना, सांगा महाराज मग मी काय करू, काय करू सांगा. जोग महाराजांनी त्यांना उत्तर दिलं काही नाही, एक माफीनामा लिहा, क्षमा याचनेचे एक पत्र लिहा आणि ज्ञानोबारायांच्या चरणावरती ठेवा, ज्ञानोबारायांची माफी मागा. त्यांनी क्षमा याचनेचं पत्र लिहिलं, माफीनामा लिहिला. ज्ञानोबारायांच्या समाधीवरती ते पत्र ठेवलं. ज्ञानोबारायांच्या समाधीला साष्टांग दंडवत घातला कोणी? आणि त्या दोन्ही अंगवस्त्रांना सांगितलं आता तुम्ही दोघीही जणी निघून जा. तुम्ही आता दोघीही जणी माझ्या माय बहिणी आहात, तुम्ही निघून जा. सगळं जीवन ज्ञानोबारायांना समर्पित केलं. पुढे अजान वृक्षाखाली बसून त्याने ज्ञानेश्वरीची 1008 पारायण केली. कुणी कुणी? 1008 पारायण केली. आणि पुढे ते थोर महात्मे झाले. त्यांचं नाव मारुती महाराज ठोंबरे, महान संत झाले. त्या मारुती महाराजांनी आणि आळंदीचे मारुती महाराज गुरव यांनी, या दोन मारुतीरायांनी जोग महाराजांना आग्रह धरला, जबरदस्ती केली आणि वारकरी शिक्षण संस्था स्थापन करायला लावली. आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभा राहून बोलतोय. हे लक्षात ठेवा, हे सगळी देण त्यांची आहे. मला इतकंच निवेदन करायचंय, हे का घडलं, हे कशामुळं घडलं, त्याला एकच उत्तर आहे, सद्गुरु जोग महाराजांच्या मुखातला बुवा हा शब्द. काय आता बघा, बुवा हा शब्द किती अक्षर आहे? ती दोनच आहे ती की, पण त्या 2 अक्षराच्या छोट्याशा लहान शब्दानं क्रांती केली. एका तमासगिराचा महात्मा बनला आणि त्या महात्म्याच्या हट्टासाठी संस्था जन्माला आली. आणि आज महाराष्ट्रातलं जे माणूसपण दिसतंय त्याच्यात वारकरी शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे, हे लक्षात ठेवा. सहज बोलणे
हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश हो करो निसायास शिकविते करो निसायास शिकविते सहज हित उपदेश ताळी वाजवा करो निसायास करो निसायास सहज हित उपदेश करो निसायास शिकविते करो निसायास शिकविते हित उपदेश हित उपदेश निसायास आपलं सहज म्हणणं आहे. सहज बोलणे हित उपदेश. सद्गुरु जोग महाराजाच्या मुखातून सहज बाहेर पडलेला शब्द बुवा हा आकारानं लहान आहे पण केवढं काम घडलं हो. नीट आहे का? म्हणजे ताकद कशात आहे? तेवढ्या शब्दात आहे. कोणत्या? बुवा हा शब्दात. साधारणपणे आत्ता एक अर्ध्या तासात या अंदाजे मी बुवा हा शब्द किती वेळा म्हणलो? 5-25 वेळा म्हणला असेल की. आणि काय फरक पडलं का तुम्हाला? ऐका हे लक्षात ठेवा. बुवा बुवा हा शब्द कोण म्हणलंय याला महत्व आहे. अरे मी 50 वेळा म्हणलो तरी काय फरक पडतोय? परत तंबाखू चोळणारच. लक्षात ठेवा बुवा हा शब्द गुरुच्या मुखातून यायला पाहिजे. कोणाच्या? गुरुच्या. आता 17व्या अध्यायातली ओवी देतो. सात्विक आहाराचं चिंतन करताना ज्ञानोबाराय सांगतात तैशे गुरुमुखीचे अक्षरू अंगे साने परिणामे थोरू तैशे अल्पी जिहे अपारू तृप्ती रहे. ज्ञानोबारायची भाषा. श्री गुरुच्या मुखातून आलेला शब्द आकाराने लहानच आहे पण कार्य महान आहे. आणि म्हणून केवढं कार्य आहे. त्यांच्या सहवासामध्ये जे सुख प्राप्त होतंय ते सुख अवर्णनीय आहे. ते सुख शब्दाने प्रगट करता येत नाही. संतांच्या सहवासातलं सुख सांगता येत नाही. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सांगता हे नये सुख सांगता हे नये सुख सांगता हे नये सुख. टाळी वाजवा. सांगता हे नये सुख सांगता हे नये सुख सांगता हे नये सुख सांगता हे नये सुख
दुःख न पुरे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संताच्या सहवासातलं सुख सांगता येत नाही हे सांगतात. काय सांगतात? सांगता येत नाही. कसं आहे आता संताच्या सहवासातलं सुख का सांगता येत नाही हे मी तुम्हाला सांगतो. कारण सांगता येत नाही हे सुद्धा सांगितल्यावरच कळेल ना. हे का सांगता येत नाही तर ऐका. सर्वसाधारणपणे सांगता न येण्याची 3 कारण असतात. सांगता न येण्याची 3 कारण असतात. ऐका. पहिलं कारण सांगतो, माहीत नसणं. माहीत नसल्यावर सांगता येत नाही. सांगता न येण्याचं पहिलं कारण माहीत नाही. सांगता न येण्याचं दुसरं कारण त्या क्षेत्रातल्या शब्दाचं दारिद्र्य आपल्याकडं असलं की सांगता येत नाही. किती झाली कारण? 2. आणि सांगता न येण्याचं विजूशेठ तिसरं कारण कोणतं? सांगण्यासारखं नाही. नाही कळलं? ठीक आहे, उलगडा करतो, सोपं करतो. सांगता न येण्याचं पहिलं कारण माहित नाही. एक गुरुजी होते, ते निवृत्त झाले होते, सेवानिवृत्त. त्यांचा सत्कार होता, समारंभ. आणि मग सत्कार समारंभ करायचा आहे आणि मग आता त्यांच्याविषयी कुणीतरी बोललं पाहिजे. आता गुरुजी येत आहेत, विठ्ठलराव, बोललं पाहिजे. आता बोलायचं कुणी? म्हणले त्या भाऊसाहेबाला बोलवा. का? तो सारखं बोलतो म्हणे. गेले त्याच्याकडं, त्याला सांगितलं, भाऊसाहेब म्हणे काय चल, का गुरुजीचा सत्कार केलाय त्यांच्याविषयी तू बोलायचं. तो म्हणला नाही जमणार. का? आपल्याला माहीतच नाही. म्हटलं नाही तू सारखाच बोलतो. तो म्हटलं मी बोलतो, गोष्ट खरी आहे, पण मी बसून बोलतो. म्हटलं चौकात बसून गप्पा हाणणं लय सोपं असतंय. इथं येऊन उभा राहिल्यावरच कळतंय. बघा तुम्ही नवीन कीर्तन करायचं मांड्याच विठ्ठल अवघड असतं. आणि म्हणून तो नवीन कीर्तनकार काळे बाबा सारखं कीर्तनात म्हणत असतो, विठ्ठल 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 विठ्ठल. लोकांना वाटतं काय बुवाचं भजनावर नामावर प्रेम आहे. खरं म्हणजे ते नामस्मरणावर प्रेम नसतं, पुढचं आठवायची व्यवस्था असते. आणि म्हणून कीर्तन लय सोपं. कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणता येतं, वेळ मारून नेता येते. प्रवचन गुरुजी खूप अवघड. म्हणून आपण प्रवचन कोणाचं सप्त्यातलं घेतच नाही कधी. आता प्रवचनात मध्ये कसं काय विठ्ठल विठ्ठल म्हणायचं? अवघड आहे ना, फार कठीण असतं ते. ऐका. आणि मग ते तुला नाही जमायचं. नाही अहो मला माहीतच नाही, तू बोलतोच, तुला बोलावंच लागल. बळजबरीनं आणलं, त्याला उभं केलं. काय बोलणार आहे हो, काय सांगणार आहे हो? तो बोलायला लागला. आपण आत्ता ज्यांचा सत्कार केला ते, आणि 5 मिनिटानंतर त्याचं दुसरं वाक्य होतं, आपल्या सगळ्यांच्या आवडीचे सत्कार मूर्ती हे. त्याचं व्याख्यान त्याच्या ह्याच्या पुढं बाळासाहेब सरकलं नाही. बोलता आलं का बोलता आलं नाही? माहीतच नाही तर काय बोलतो? म्हणजे सांगता न येण्याचं पहिलं कारण माहित नाही. आता पुढे बोला. सांगता न येण्याचं दुसरं कारण त्या क्षेत्रातल्या शब्दाचं दारिद्र्य. काय झालं बघा, आता अलीकडे एक नवीन पद्धत सुरू झाली. कीर्तन संपल्यानंतर कीर्तनकाराचे आभार मानायचे. खरं म्हणजे मागच्या एक 20-25 वर्षापूर्वी नव्हतं. अर्जुन महाराज कुठं होते हे नव्हतं, कोळपकर महाराज नव्हतं. काय आभार मानायची गरज आहे? कीर्तनकार हा समाजाचा सेवक आहे. कीर्तनकार हा देवाचा सेवक आहे. सेवा करणं हे त्याचं काम आहे. बरं काय आभार मानायची गरज आहे? कळलं नाही, जाऊ द्या. आभार मानले जातात. बरं ते आभार मानायचं कोणाकडे असतं?
त्यांच्याकडे आभार मानायला जर नाही दिलं तर सप्ताह बंद पडण्याची दाट शक्यता. मग लोक काय म्हणतात, हाय जरा त्यांना बोलायचा नाद, बोलू द्या बोलू द्या. आता त्यांना ह्याच्यातलं काहीच माहित नसतं. त्यांनी 10व्याची दशक्रियेची श्रद्धांजलीची भाषणं ठोकलेली असतात आणि मग ते बोलायला उभा राहतात. काय आजच्या महाराजाचं वक्तृत्व. अरे मी म्हणलं दादा वक्तृत्व तरी म्हण, ते वक्तृत्व म्हण. पुढे म्हणतो, महाराज तुम्ही गोड कीर्तन केलं आणि त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ तुम्हाला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करतो. आता त्यानं फक्त समाधीच बांधायची शिल्लक ठेवली. मला नीट उत्तर द्या, बोलता आलं का, सांगता आलं का, का सांगता आलं नाही? त्या क्षेत्रातल्या शब्दाचं काय आहे? दारिद्र्य. म्हणजे सांगता न येण्याची कारण किती झाली? 2. तिसरं कारण झोपले काय? तिसरं कारण सांगण्यासारखं नाही. लोक आम्हाला विचारतात, महाराज आमचा नाद चाललाय, अमक्या अमक्या गावात पोरगी द्यायची, कसं काय करावं? आम्ही त्यांना विचारतो, तुम्ही सांगू विचारू नये आणि आम्ही सांगू नये. म्हणजे नाही कळलं तुम्हाला? म्हणजे आम्हाला माहित नाही का? तिथलं सगळंच माहित आहे पण सांगण्यासारखं नाही. कळलं? माहिती आहे पण ते सांगण्यासारखं नाही. म्हणजे सांगता न येण्याची कारण किती झाली? 3. जगद्गुरु तुकोबाराय, संताच्या सहवासातलं सुख सांगता येत नाही असं म्हणतात. का? चला आता कारणाचा विचार करू. पहिलं कारण संताच्या सहवासातलं सुख तुकोबारायांना माहिती नाही. तुकोबारायांना संताच्या सहवासातलं सुख माहिती नाही. मग काय तुम्हाला माहिती आहे? पहिलं कारण फेल गेलं. उलट तुकोबारायच बोलतात, सुख या संत समागमे. चला दुसरं कारण का सांगता येत नाही संताच्या सहवासातलं सुख? दुसरं कारण त्या क्षेत्रातल्या शब्दाचं दारिद्र्य तुकोबारायांकडे आहे. तुका सहज बोलेवानी, त्याचे घरी वेदांत वा हे पाणी. शब्द सरस्वती त्यांच्या पुढे हात जोडून उभी आहे. शब्दाच्या मुच्या जीवाचे ऐका. चला दुसरं कारण संपलं. मग का सांगता येत नाही? तिसरं कारण बोला सांगण्यासारखं नाही. संताच्या सहवासातलं सुख सांगण्यासारखं नाही. मग काय मंत्र्याच्या सहवासातलं सांगण्यासारखं आहे वय? अहो संताच्या सहवासातलं सांगायचं नाही, मग सांगायचं कुणाच्या सहवासातलं? उत्तर आहे, हे सुख सांगण्यासारखं आहे. हे सुख सांगण्यासाठी शब्द सुद्धा आहे. तुकोबाराय चाललंय, तुकोबारायाकडे शब्द आहेत. तुकोबारायांना हे सुख माहीत आहे आणि हे सुख सांगण्यासारखं सुद्धा आहे. मग असं असताना तुकोबाराय हे सुख सांगता येत नाही असं का म्हणतात? याचं उत्तर देऊ आणि आजची सेवा समाप्त करू. पण हे उत्तर सांगायला 1.5 तास लागणार आहे. उत्तर फार महत्वाचं आहे. उत्तर आहे का? सांगता का येत नाही? पहिलं उत्तर देतो. पहिलं उत्तर असं आहे, हे सुख सांगता येत नाही. मग सुख कशाला म्हणायचं हे थोडं समजून घ्या. थोडं जागा होता. सुख कशाला म्हणायचं? ज्ञानोबाराने सुखाच्या व्याख्या दिल्या. सुख ते गा किरीटी, दावी जेल तुझं दिठी. ठेव ठेव ठेव. जे आत्मयाचे भेटी जीवाशी होय. जीव आणि आत्मा या दोघांचं मिलन झाल्यानंतर जे होतं सतीश महाराज त्याला सुख म्हणतात. अजून एक ओवी देतो. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीवात्मा आणि परमात्मा या दोन्हीचं मिलन झाल्यानंतर, एकीकरण झाल्यानंतर जे होतं त्याला सुख म्हणतात. आता बघा या दोन्ही ओव्यामध्ये ज्ञानोबारायाने एक सर्वनाम वापरलंय. कोणतं? जे.
किंबहुना सोय जीव आत्म याची लाहे तेथ जे होय तया नाम सुख. सुख ते का किरीटी दावी जेल तुझं. अर्थ सिद्ध काय झाला? सिद्ध हे झालं जीव आणि देव या दोघांचं मिलन झाल्यानंतर, एकीकरण झाल्यानंतर जे होत त्याला सुख म्हणा. पण काय होत हे ज्ञानोबा याने सांगितलं नाही. का सांगितलं नाही? तर त्याचं उत्तर आहे, सांगण्याकरता सांगणारा वेगळा शिल्लक राहतच नाही. सांगता कसं येईल? थोडं जरा जड चाललंय, लक्षात ये नाही, अजून मोकळं करतो. हे बघा, मिलन झालं कोणाचं? परमात्म्याचं आणि जीवात्म्याचं. म्हणजे एकीकरण झालं कोणाचं? जीवाचं देवाचं. आता ऐका दादा, जीव आणि देव दोन्ही एक झाल्यानंतर जे होत असतं त्याला काय म्हणायचं? सुख म्हणायचं. पण मग ते सांगितलं का नाही? ते सांगण्यासाठी जीव वेगळा शिल्लक राहतच नाही. सांगता कसं येईल? आता ओव्या सांगतो 18व्या अध्यायातल्या. ज्ञानोबा सांगतात, अरे जीवात्मा मला शरण आल्यानंतर तो काय वेगळा राहत असतो का? मा मी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको ओखटे काने लावू. अजून ओवी देतो, मज ही शरण रिघिजे मग जीवित्वेची अशी जे ठीक या बोली न लजे प्रज्ञा केवी. ज्ञानोबा सांगतात, अरे जीवात्मा आणि परमात्मा या दोघांचं मिलन झाल्यानंतर जीव रूपानं शिल्लक राहतच नाही. तर तिथं काय झालं हे सांगायचं कुणी? तुम्ही काला खाता का नाही रे? काला, अरे काला रे, काला खात नाही घरी? काला कशाचा काला असतो? दूध भाकरीचा. बरोबर, जाऊ द्या, शानी माणसं बोला, चला कुठं त्यांची तकलीफ करीत बसू. दूध भाकरीचा काला, बरोबर. बोला आता, शानी माणसं बोला. दूध भाकरीच्या काल्यामध्ये बरं का दूध असतं का? हा, दूध भाकरीच्या काल्यात दूध असतं. घरी महाराज आले होते, चहा करायचा होता, नेमकं दूधच संपलं होतं. मालकानं सांगितलं, असं कर, त्या काल्यातलं दूध काढून कर चहा. दूध काढता येईल का काल्यातनं? दूध काल्यातलं दूध काढता येतं काल्यातलं? बाई, दूध भाकरीचा काला केला आपण आणि त्याच्यातलं दूध काढायचं नाही. गुरुजी शक्य आहे का? दूध भाकरीचा काला एकदा झाला. अहो, काला म्हणजे एकरूप होणं, एकत्र येणं, एकमेकात मिसळणं, बरोबर. आता त्याच्यातून दूध बाजूला काढता येते का? नाही. चला अजून विचारतो. दूध भाकरीचा काला केला होता, दारात अतिथी आला, काहीतरी द्या हो, चतकुर अर्धी भाकर द्या. टोपल्यात काहीच नव्हतं, पण 2 भाकरीचा काला केलेला होता. मालकानं सांगितलं पत्नीला, त्यातल्या अर्धी भाकर काढून दे. काढता येईल का? आता कसं पिळायचं? लक्ष द्या जरा, नीट लक्ष द्या. दूध भाकरीच्या काल्यात ऐका, त्यात दूध नाही का? वेगळं काढता येते का? दूध भाकरीच्या काल्यात भाकर नाही का? वेगळी काढता येते का? नाही. आता तिथं दूध राहिलं नाही, भाकर राहिली नाही. दुधानं भाकरीनं आपलं स्वत्व, अस्तित्व फेकून दिलं, सोडून दिलं आणि त्या दोघांचं मिलन झालं. थोड जाग व्हा. 2 जड पदार्थाचं मिलन झाल्यानंतर जर ते दोन्ही जड पदार्थ एकमेकाला विसरत असतील तर सच्चिदानंद घन असलेला परमात्मा आणि चैतन्य स्वरूप असलेला जीवात्मा या दोघांचं मिलन झाल्यानंतर पुन्हा जीव वेगळा शिल्लक राहीलच कसा? स्वय जनार्दन तेची झाले स्वय जनार्दन तेची झाले स्वय जनार्दन तेची झाले स्वय जनार्दन तेची झाले पूर्व पक्षी झालो हे कारिले जन स्वय जनार्दन तेची झाले स्वय जनार्दन
जनार्दन तेची झाले. दादानो, आता जीव जीव म्हणून शिल्लक राहतच नाही, आणि म्हणून वेगळा शिल्लक न राहिल्यामुळं तिथं काय झालं हे हे सांगता येत नाही. पहिलं उत्तर दिलं, सांगता हे नये सुख. दुसरं उत्तर देतो, सुख झालेलं नसतं का? झालेलं असतं. कळलेलं नसतं का? कळलेलं बी असतं, पण सांगता येत नाही. तुकोबारायचं गोड चरण आहे, गोड लागे परी सांगताची ना. गोड लागे, बरोबर आहे, बरोबर आहे, गोड लागे परी, पण हे सांगता येत नाही. आणि आता घड्याळ पुढे गेल्यामुळे म्हणता बी येत नाही. गोड लागे परी सांगताची नाही, बैसे मिठे सय आवडीचे. तुम्ही 1 तास वाढवून देताय का मला? वाढवून देत असला तर चालू दे, आपलं काय म्हणणं नाही. अगदी प्रमाण बरोबर आहे तुमचं, 100% बरोबर आहे तुमचं, त्यात काय वादच नाही. पुन्हा कधी जर आपण आलो तर आनंद लुटू आपण, आणि काळजी करू नका, मला तुम्ही बोलवा, मी पुन्हा येईन. ऐका, लक्ष द्या, कीर्तन आहे का आपलं? तुमच्या ते लवकर ध्यानात येतं, हे लवकर ध्यानात येत नाही. तर गोड लागतंय, कळतंय, पण सांगता येत नाही. 2 उत्तर. तिसरं उत्तर देतो, सांगता काय येत नाही. ऐका, जेव्हा साधक आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो, स्वरूपापर्यंत पोहोचतो, तेव्हा साहजिकच त्याची बडबड थांबलेली असते, म्हणून सांगता येत नाही. अजून का सांगता येत नाही? 4थं उत्तर देतो. ज्ञानोबाराय सांगतात, हे शब्देवीन संवादीजे, इंद्रियानी नता भोगीजे, बोलादी झोंबीजे प्रमेयाशी. शब्देवीन संवादो दोजेवीन अनुवादो, हे तव कैसे नि. आता ते मला म्हणताच येत नाही, काय हे म्हणणारे लोक इकडे आहेत. थोडक्यात मी 4 उत्तर दिली, आणि 5वं उत्तर देतो, महत्वाचं उत्तर देतो. संतांच्या सहवासामध्ये प्राप्त होणार सुख सांगता का येत नाही. 5वं उत्तर आहे का? ते उत्तर असं आहे, वैकुंठवाशी प्रातस्मरणीय वारकरी संप्रदायातले थोर महापुरुष प्रातस्मरणीय माधव महाराज मगर परभणीकर सुरजखेडकर, गुरुजींनी पाहिलं असेल, त्यांना पाहिलं असेल. तर फार मोठा अधिकार होता. सदाचार मकरंद नावाचं त्यांचा ग्रंथ वाचा जरूर, गाथा नवनीत वाचा, अप्रतिम, फार मोठं व्यक्तिमत्व. आता ऐका, ते असं म्हणायचे, काय म्हणायचे ऐका बरं का, ते असं म्हणायचे, आपण देवाच्या जवळ चाललो, आपण देवाच्या जवळ चाललो, हे ठरवायचं कशावर? कशावरून ठरवायचं? ते त्याचे 3 निकष सांगायचे. पांडुरंग महाराज 3 निकष सांगायचे. कोणते ऐका? ते म्हणायचे, पहिला निकष, आपलं जेवण कमी झालं पाहिजे. दुसरा निकष, आपली झोप कमी झाली पाहिजे. आणि तिसरा निकष, आपलं बोलणं कमी झालं पाहिजे. मग ठरवायचं, आपण देवाच्या जवळ चाललो. फक्त ते असं म्हणायचे, हे 3ही निकष आरोग्य उत्तम असल्यानंतर लावा, नाहीतर तुम्ही हे 3ही निकष अतिदक्षता विभागात असलेल्या रोग्याला लावाल. मग त्याचं काय हो, त्याचं जेवण कमी झालेलं ते नारळाच्या पाण्यावरच असतं. त्याची झोप, अहो ते झोपतच नाही असं बघतो. आणि त्याचं बोलणं, अहो त्याच्या तोंडातून काय कळलं? शब्दच निघत नाही. मग आपण ठरवायचं, ते देवाच्या जवळ चाललेले. समजलं नाही? हा, देवाच्या जवळ चाललेल्याच लक्षण आहे ना हे. हेतूकडे लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. खरं सांगू, या 3ही निकषात आम्ही लोक नापास हो बरं का. 3ही निकष. पहिला निकष काय? जेवण कमी झालं पाहिजे, त्याच्यात आम्ही नापास हो. आता कळत बाळासाहेबांना नंतर. दुसरा निकष, झोप कमी झाली पाहिजे. सांगू कधीही झोपतो, कितीही झोपतो, खरंच सांगतो, खरंच सांगतो, संधी मिळाली की झोपतो, त्यात बी आम्ही नापास. आणि तिसरा निकष, बोलणं कमी झालं पाहिजे. बापूसाहेब त्याच्यात तर 100% नापास.
100% त्याच्यात तर नापास. बोलण्यावर तर आमचं चाललंय सारखं बोलतो. माझा मुद्दा इतकाच आहे. 3 निकष दिले. चला सांगता का येत नाही हे सुख, याचा शेवटचं उत्तर देतो. शेवटचं उत्तर आहे का हे सुख सांगता का येत नाही, त्याचं उत्तर आहे का, एक मुका माणूस आहे, मुका, आणि त्याला साखर खायला दिली आणि त्याला विचारलं सांग कशी लागते. सांगता येईल का, सांगता येईल का, तुम्ही सांगा ना. मुक्याला सांगता यायचे नाहीत. बरं जाऊ द्या, तुमच्यासारख्या बोलक्या माणसाला साखर खायला दिली आणि विचारलं सांग कशी लागते. हा हा गोड लागते. पुन्हा विचारलं किती गोड लागते, किती गोड लागते. त्यानं म्हणलं जास्त गोड लागते. मी त्याला विचारलं जास्त गोड म्हणजे किती गोड. भरपूर गोड. भरपूर गोड. मी पुन्हा विचारलं भरपूर गोड म्हणजे किती गोड. तो म्हटलं पुष्कळ गोड. निदान समानार्थी शब्द तरी सांगा की. म्हणलं पुष्कळ. म्हणजे पुष्कळ गोड म्हणजे किती गोड, असं बोला की अति गोड. मी पिच्चीमट सोडली नाही. मी म्हणलं अति गोड म्हणजे किती गोड. आता भरपूर डबल झालं. पुन्हा दुसरा शब्द आला पाहिजे. मायंदाळ गोड. ते सांगणार वैतागून गेले, सगळे शब्द संपले. ते म्हणलं मायंदाळ गोड, पण पट्ट्यानं बी चिमट सोडली नाही. पुन्हा बी मी म्हणलं मायंदाळ गोड म्हणजे किती गोड. ते गेले वैतागून. ते म्हणलं महाराज खाऊन बघा मग कळतंय किती गोड. तसं दादानो सद्गुरु जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांनी सुरू केलेला सप्ताह आणि त्या सप्ताहाच्या कीर्तन मंडपातलं शोक किती आहे येऊन बघा मग कळतंय. ते कुठं सांगता येते का, ते शोक सांगता येत नाही. आता प्रमाण देतो. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे विठोबा रखुमाई. नये सुख कीर्ती मुख न पुरे. संत महात्म्यांचं वर्णन आपल्या मुखानं आपल्याला करता येत नाही. त्यांचं वर्णन करण्याकरता हे मुख पुरू शकत नाही, कारण त्यांच्या कीर्तीचं मुख देव आहे. कीर्तिमुख त्यांचे नारायण. म्हणून सांगता हे नये सुख कीर्ती मुख न पुरे. मग आता करावं काय, आता एकच करावं, आपण आवडीनं त्यांचं सेवन करावं.
करू जीवीचे धरू जीवीच. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये तुकोबाराय सांगतात, या सुखाचं आम्ही आवडीने सेवन करू, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, संत महात्म्यांचं आम्ही आवडीनं सेवन करू. सेवन बर का, जेवण नाही, आवडीने सेवन करू. सेवन करू शब्दाचा अर्थ काय? सेवन करायचं म्हणजे काय अर्जुन महाराज? सेवन करायचं म्हणजे त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे आपण वागायचं, याला म्हणायचं आवडीनं सेवन करू. प्रमाण सांगतो, तुका म्हणे शेष शेवीन आवडी, पुढं काय? वचन न मोडी बोलिले ते बोलिले वचन न मोडी. त्याने सांगितलेल्या वचनाप्रमाणे आपण वागणं, याचं नाव आहे आवडीने सेवन करू. थोडक्यात काय, संताची सेवा करायची म्हणजे नेमकं काय, याची दोन उत्तर देतो आणि लगेच पुढे चालतो. पहिलं उत्तर आहे का, संताची सेवा करायची म्हणजे नेमकं काय, याचं पहिलं उत्तर, त्यांच्या मनासारखं आपण वागणं, हीच खरी त्यांची काय आहे, सेवा आहे. प्रमाण सांगतो, ओवी देतो, स्वामीची या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा. एरते पांडवा वाणिज्य करणे. ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, सद्गुरु जोग महाराजांना जे आवडतं तसं आपण वागणं, हेच त्यांची सेवा आहे. मग इमानदारीनं सांगा बर, खरं बोला बर, कीर्तनाच्या मंडपातून बाहेर पडल्यानंतर तंबाखू खाऊन पिचकारी हाणणं त्यांना आवडत असेल का? आवडत असेल का? आवडेल का त्यांना? नाही ना आवडणार. मग आपण तसं वागायचं नाही, त्यांच्या इच्छेसारखं वागा, ही खरी सेवा. आणि दुसरा अर्थ सांगतो, शुद्धचर्या हे संताचे पूजन. लागतची धन नाही वित्त, आपलं आचरण आपण चांगलं ठेवणं, हीच खरी संताची काय आहे, पूजा आहे. आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच. संत जीवीचे आहेत. एक सांगतो, या जगातली काही माणसं देहलग आहेत, या जगातली काही माणसं धनलग आहेत. मी एकदा प्रवास करताना एका ट्रकमध्ये एक वाक्य वाचलं होतं. कुठं काय वाचायला मिळत सांगता येत नाही, काय बुद्धी चालते लोकांची, रामराम. त्याने असं लिहिलेलं होतं, आपको लोग पूछेंगे साहब आप कैसे है, जब तक तुम्हारे पास पैसे है. हा कमाल आहे. अरे कधी काय लिहितील माणसं सांगता येत नाही. चला जाऊ द्या. तर या समाजातले लोक धनलग आहेत, या समाजातले लोक देहलग आहेत. पुढचं वाक्य आहे का, जीवलग फक्त संत आहेत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, किंवा ऐशी याचा होका संग जीवलग संतांचा. बस जीवलग फक्त संत आहेत. आणि म्हणून ते जीवीचेच धरू. त्यांच्या सहवासामध्ये जे मिळतंय, जे सुख मिळतंय, त्याला कशाचीच उपमा देता येत नाही. उपमा या देता लाभा काशा शोभा सारिके, त्याला उपमा देता येत नाही. मग काय करावं, आपलं मस्तक त्यांच्या चरणावर टेकवावं. तुका म्हणे नुचली डोई ठेविली पायी संताचे, आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवीच. आवडीने सेवन करू म्हणजे नेमकं काय, याचा एक मिनिटामध्ये एक भाग जुनी गोष्ट सांगतो, सेवा समाप्त करतो. संतांना जसं आवडतं तसं आपण काय झालं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि तीच खरी त्यांची काय आहे, सेवा आहे. साधारणपणे 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 105 वर्षापूर्वीची घटना आहे. त्या काळात श्री क्षेत्र पंढरीमध्ये एक विराट हिंदू संमेलन भरलं होतं. आणि त्या संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी, प्रबोधित करण्यासाठी बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्यांना बोलावलं होतं. आणि त्याच संमेलनाला प्रबोधित करण्यासाठी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज त्यांना बोलावलं होतं. कारण जोग महाराजांचे
आणि टिळकांचे अत्यंत जिव्हाळ्याचे घरोब्याचे काय होते संबंध होते. संमेलन झालं, प्रबोधन झालं. ऐका आता पुढे. वाळवंटामध्ये ती सभा होती. व्यासपीठाहून जोग महाराज खाली उतरले. ते थेट राऊळामध्ये पंढरीरायाच्या दर्शनाला गेले. आता ऐका, पुढे जोग महाराज चालत होते आणि पाठीमाग लोकमान्य होते. पुढे पुढे जोग महाराज चालत होते आणि मागे लोकमान्य होते. पुढे कोण चालत होतं? जोग महाराज. आणि पाठीमाग कोण होतं? लोकमान्य. मी 3दा सांगितलं, काही फरक पडला वाटत नाही मला. जीवनामध्ये असं जीवन जगा, लोकमान्याने आपल्या माग यायला पाहिजे असं जीवन जगा. समजलं ना? माझे प्रातस्मरणीय गुरुदेव वैकुंठवासी घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे. काय म्हणायचे सांगतो? ते असं म्हणायचे, बुवा, माणसानं लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य बनावं. लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य बनावं. उत्तर इमानदारीनं द्या. आपला सध्या सगळ्याचा प्रयत्न लोकमान्य होण्यासाठी चालू आहे का देवमान्य होण्यासाठी चालू आहे? कशासाठी? लोकमान्य होण्यासाठी. आणि आता खरं बोला, होतो का हो लोकमान्य तरी आपण? आमचे गुरुजीच म्हणायचे घुले बाबा, अरे लोकमान्य सोडा, पत्नी मान्य व्हायची पंचायत गो म्हणायची. तर चला, जोग महाराज पुढे चालत होते आणि लोकमान्य त्यांच्या मागे चालत होते. आणि त्यांच्या पाठीमाग टिळकांचे 4-2 उच्च विद्या विभूषित असलेले, बॅरिस्टर असलेले मित्र चालत होते. ऐका, राऊळामध्ये प्रवेश केला. पंढरीरायाची मूर्ती पाहिली. सद्गुरु जोग महाराजांनी डोक्यावरचं पागोटं काढलं, मस्तक भगवंताच्या चरणावरती ठेवलं. नखशिकांत परमात्म्याला डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, परमात्म्याला पाहिलं, हृदयात साठवलं. गरुड खांबाला आलिंगन दिलं. रंग शिळेवर येऊन उभा राहिले. दोन्ही कान धरले, उडी मारली, साष्टांग दंडोत परमात्म्याला घातला. परमात्म्याची करुणा भागली. ऐका, जसं जोग महाराजांनी केलं तसं लोकमान्यांनी केलं. जसं लोकमान्यांनी केलं तसं त्या 3-4 करावं लागलं. जागे नाही वाटत? ऐका, त्यांना ते सहन होत नव्हतं. कोणाला? ते बॅरिस्टर होते ना, त्यांना ते सहन होत नव्हतं. हे असलं काय पागुटं काढायचं, दंडवत घालायचं, कान धरायचे, उडी मारायचे, हे काय? बाहेर आल्यानंतर त्यांना दम नाही निघाला. जोग महाराज जरा बाजूला गेलेलं बघितलं आणि त्यांनी टिळकांचा हात धरला आणि बाजूला घेतलं आणि म्हटले, काय राव टिळक, असं कुठं करतात का? आता तो एक बोळा बाबडा माणूस. कोण? जोग महाराज. न शिकलेला अडाणी माणूस. त्यांचं एक ठीक आहे, दंडवत काय घातला, कान काय धरले, उडी काय मारले, पण तुम्ही असं का केलं? आणि मग एवढं शिकून ऐका, ऐका, टिळकाने उत्तर काय दिलं? शेजारचा झोपला असेल तर जाग करा ना ऐका म्हणावं. हे शेवटचं वाक्य आहे कीर्तनातलं. टिळकाने उत्तर दिलं. यांनी टिळकाला विचारलं, तुम्ही असं का केलं? टिळकाने दिलेलं उत्तर डोळ्यात अंजन घालणार आहे. लोकमान्य टिळकाने उत्तर दिलं, मी असं का केलं सांगतो म्हणे, ऐक, मी असं का केलं? टिळक म्हणाले, इथं आल्यानंतर. कुठं? राऊळात, पंढरपुरात. इथे आल्यानंतर काय करायचं असतं हे मला अजिबात कळत नाही. मला एवढंच कळतंय, जे जोगाने करावं ते मी करावं, मला एवढंच कळतंय. याला म्हणायचं आवडीने सेवन करू. परमार्थामध्ये सद्गुरु जोग महाराज, गुरुदेव घुले महाराज, विठ्ठल महाराज, गुरुदेव मोठे बाबा, दांडेकर मामा या महात्म्याने जे सांगितलं तसंच वागायचं, एवढंच आम्हाला कळतंय. बाकी आम्हाला जास्त काही कळत नाही. आणि म्हणून आवडीने सेवन करू, जीवेचे धरू,
जीवीच ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला पुंडलिक वरदा माऊली ज्ञानेश्वर स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज साधक प्रतिष्ठानच्या विद्यमाने संपन्न होत असलेला हा प्रथम वर्षाचा जगद्गुरु तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाचा औचित्य साधून संपन्न होत असलेला हा उत्सव आणि या उत्सवातल्या आजची 4थ्या क्रमांकाची सेवा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं माझ्या वाट्याला आली. माऊलीने आग्रह धरला आणि म्हणून आज मला आपल्या सर्वांचं दर्शन झालं. वारकरी संप्रदायामध्ये आज जे काही चांगुलपण दिसतंय त्याच्यात सिंहाचा वाटा वारकरी शिक्षण संस्थेचा आहे, सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेचा आहे. आणि आज आम्ही ताठ मानेनं स्वाभिमानानं जो परमार्थ करतोय, जे धर्माचं रक्षण करतोय, जे धर्माचं आचरण करतोय, आम्ही मनुष्य म्हणून जे जगतोय त्याच्या पाठीमाग फार मोठी पुण्याई जर कोणाची असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. लक्षात ठेवा. त्यांनी स्वतः आपल्या करता हे स्वराज्य उभं केलं, हे स्वराज्य उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं. आणि एकच वाक्य सांगतो, जास्त सांगत नाही. छत्रपतीने स्वराज्य उभं केलं आणि सद्गुरु जोग महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय या संतांनी सुराज्य निर्माण केलं. हे लक्षात ठेवा. स्वराज्याचीही आवश्यकता आहे आणि सुराज्याचीही आवश्यकता आहे. आज स्वराज्य मिळालं ते छत्रपतीमुळं आणि आज आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायाचे विचार देतो, नामा म्हणे तुका म्हणे म्हणतो. हे सुराज्य कोणामुळं तर या वारकरी संतामुळं. म्हणून बाळासाहेब खरं सांगतो, माझं एकच मत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना लोकांनी काय केले बोला की डोक्यावर घेतलंय आणि घेतलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेतलाच पाहिजे. पण जाता जाता मला एक अजून वाक्य सांगायचंय, डोक्यावर घेतलंच पाहिजे ते जितकं महत्वाचं आहे त्याच्या 1000 पटीनं डोक्यात घेतलं पाहिजे, हे त्याच्या 1000 पटीनं महत्वाचं आहे. आणि उगा तुम्ही आठवणच करून दिली म्हणून बोलतोय. गेली 35 वर्ष झालं, 30 वर्ष तरी झालं, रोजच्या नित्य नियमामध्ये मी छत्रपतीची पूजा करतोय. रोजच्या नित्य नियमामध्ये मला काही नाही व्याख्यान वगैरे तसले करता येतात, काय आपल्याला काही जास्त येत नाही बोलता, पण मी छत्रपतीची रोज पूजा करतो. आणि म्हणून छत्रपतीचे जे स्वतःला मावळे म्हणून घेतात ना, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, त्यांनी छत्रपतींना डोक्यावर जरूरच घ्यावं, पण त्याबरोबर डोक्यात सुद्धा घ्यावं, ते विचार आत्मसात करावे. त्याची काळाची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. स्वराज्य त्यांनी आणि स्वराज्य जोग महाराजांनी. आणि म्हणून मी जे आपल्या पुढे बोललो ना ते माझं नाही. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष राहिलो, शिक्षण संस्थेत गुरुजी बसायच्या अगोदरचे हे लोक माझ्या ओळखीचे आहेत. सतीश महाराज, अर्जुन महाराज, उद्धव महाराज, रामलिंग महाराज, हे सगळे, काळे महाराज, हे सगळे लोक, आढाव माऊली, हे सगळे लोक त्या अगोदरचे. त्यांचा आणि माझा अत्यंत जिव्हाळ्याचा अत्यंत चांगला संबंध आहे. आमचे डमरे महाराज, साखरे महाराज, रामदासजी बडे महाराज, हे सगळे लोक या परिसरातले. अत्यंत माझा जिव्हाळ्याचा स्नेह आहे. रामदास महाराज साहनेजी आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे, आज जे मी आपल्या पुढे बोललो हे माझं नाही, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांनी मला जे शिकवलं ते मी तुमच्या पुढं मांडलंय. जगाच्या पाठीवर ही अशी एक संस्था आहे की या संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, आणि 108 वर्ष झालं ही संस्था काम करते.
काम करते. तुम्ही अनेक संस्था पाहत असाल, अनेक संस्था चालवत असाल, लाखो रुपयाचं डोनेशन दिलं जातं, बरोबर. आणि लाखो रुपयाचं डोनेशन दिल्यानंतर ते पोरं सिगरेटी वडीत बाहेर येतात. ही परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. पण आम्ही 1 रुपया संस्थेला डोनेशन घेत नाही, शिक्षकाला पगार नाही, सगळं जीवन समर्पित करून हे काम करतात. अत्यंत उत्तम काम चाललेलं आहे. मागच्या 5-6 वर्षामध्ये 2017 आणि 2020 साली दोनही शताब्दी महोत्सव अत्यंत देखणे झाले. आणि तुम्ही लोकांनी एवढी मदत केली. खरं सांगेल, तुम्ही जी मदत केली, विशेष करून चपात्या आणून देण्याची जी तुम्ही मदत केली, खरं सांगतो, तुमच्या घरी 7 जन्म पाणी जरी वाहिलं तरी तुमचे उपकार फेटणार नाहीत बघा. एवढे तुम्ही उपकार केले हो. अख्ख्या महाराष्ट्रानं गुरुजी कौतुक केलं त्या उत्सवाचं. इतक्या चांगल्या चपात्या, एवढ्या चांगल्या, ओठानं खाण्यासारख्या, करपलेल्या नव्हत्या, कच्च्या बी राहिलेल्या नव्हत्या. 1.5 लाख चपात्या रोज येत होत्या, रोज. बरोबर आहे ना. हे तुम्ही सगळे लोक साक्षीदार आहेत. त्याकरता तुम्ही मेहनत केली, तुम्ही कष्ट केलं, आणि तुम्ही दिलेल्या चपात्या आम्ही लोकालाच खाऊ घातल्यावर का. हे लक्षात ठेवा, हे ध्यानात ठेवा. स्वच्छ आणि पारदर्शीपणे आम्ही वागलोय, हे चांगलं ध्यानात ठेवा. तुम्ही मदत केले, मी तुमचा मनापासून ऋणी आहे. संस्थेचे अध्यक्ष माझे श्री गुरु, ज्यांच्यामुळे मी इथं उभा आहे, हे माझे गुरुदेव संदीपान महाराज हसेगावकर, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष त्यांनी, आणि आपल्या सगळ्याचं दैवत शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांनी इच्छा प्रगट केली की संस्थेतल्या मुलांना सकाळी 7 वाजता नाश्ता मिळावा, सकाळी 7 वाजता, आणि संध्याकाळी 8 वाजता जेवण मिळावं. नाहीतर सकाळचीच मधुकरी संध्याकाळी खाल्ली जाते, मग ती भाकर नीट राहत नाही, भाजी विटून जाते, मुलं उपवाशी झोपतात. म्हणले अन्नपूर्णा योजना सुरू करा. रोज 5,000 रुपये व्याज येईल, एवढी रक्कम बँकेत टाकायची ठरली. मग त्याला 1 कोटी लागणार, कुठून आणायचे. मग संस्थेचे विद्यमान विश्वस्त आणि गायीसाठी ज्याने आपलं सगळं जीवन बहाल केले, समर्पित केले, असे आदरणीय रामायणाचार्य पाचपोर महाराज, त्यांनी ठरवलं काय नाही म्हणे आपण 1 लाख 2 लाख 4 लाख असे गोळा करू. आणि सांगतो, पहिल्याच बैठकीत विठ्ठलराव, पहिल्याच बैठकीत 37 लाख रुपये गोळा झाले 10 मिनिटात. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 51 लाख गोळा झाले. आणि आज त्या योजनेत 2.5 कोटी रुपये जमा आहेत. 2.5 कोटी रुपये जमा आहेत. माझं भाग्य आहे पांडुरंग महाराज, माझं भाग्य आहे काळूराम महाराज. कोणतं? त्या 2.5 कोटीतले पहिले 1 लाख देण्याचं भाग्य मला लाभलं. पहिले 1 लाख हे मी माझं भाग्य समजतो. ती योजना अत्यंत उत्तम काम करते. तुम्ही म्हणाल मग कशासाठी एवढं सांगायला लागलात, आम्हाला काय काम? ते स्वयंपाक, ते अन्न शिजवण्यासाठी एक अन्नपूर्णा भवन बांधण्याचं काम सुरू आहे. कारण मुलं संस्थेच्या पटांगणात समोर उघड्यावर बसून त्यात जेवावं लागतं. पाऊस आला की ताट घेऊन पळावं लागतं. ऊन आहे, वारा आहे, चिखल आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदयाने आणि बाबांनी ठरवलं की एक अन्नपूर्णा भवन बांधायचं, दर्जेदार 2 मजली. गेल्या वर्षीच्या कार्तिकेला ठरलं आणि 2.25 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे. वरच्या मजल्यात 500 मुलं, खालच्या मजल्यात 500 मुलं, दर्जेदार स्वयंपाकगृह, असं काम चालू आहे. जवळपास त्याला आतापर्यंत साधारणतः एकूण त्याला 6,000 पोती सिमेंट लागतंय. किती? 6,000 पोती. त्यातलं 4,000 पोती सिमेंट आतापर्यंत कीर्तनात सांगून लोकांकडून गोळा केलंय. कीर्तनात सांगून. आणि ते सिमेंट देणारे लोक इथं हजर आहेत. आलेत काही लोक इथं. काळूराम महाराज आहेत, आमचे उद्धव महाराज आहेत, आलेत. दिले ना, दिले ना, पाठवले ना. हे असे लोक आहेत, हजार आहेत लोक तिथं सगळे. ते सगळे मी तुमचं अभिनंदन करतो. आतापर्यंत 4,000 पोती सिमेंट जमा झालंय, खर्च झालंय. अजून 2,000 पोती सिमेंट त्या कामाकरता लागतंय. आता फरशी बसवण्याचं काम चालू आहे. फरशी बसवण्याचं, फरशी करता साधारणतः 9.5 लाख रुपये लागतात. 9.5 लाख.
आणि त्याच्यातले आतापर्यंत 7.25 रुपये कीर्तनात सांगून गोळा केलेत. सुरुवात वाकडमधून झालेली, वाकडमधून सुरुवात झालेली आहे. आमचे लहू महाराज त्यांनी 1,11,111 रुपये त्यांनी दिले. काय पैलवान विशाल आप्पा कलाटे त्यांनी 1,00,000 रुपये फरशी करता दिले. आणि आदरणीय तेजसची देवकर आहेत, त्यांनी 25,000 रुपये त्या फरशी करता दिले. दौंड तालुक्यात नांदगाव नावाचं गाव आहे, त्याने 2.5 रुपये दिले. मोज की किती झाले? 5 लाख झाले, जवळपास 5.25 लाख. असे आतापर्यंत 7.25 लाख रुपये गोळा झालेत. माझी पिंपरी चिंचवड रावेत वालेकरवाडी चिंचवडे नगर बिजली नगर चिंतामणी चौक इथल्या सर्वांना माझी विनंती आहे, आता तुम्ही राहिलेले 3 लाख रुपये तुम्ही द्या. माझी विनंती आहे, तुम्ही दिलेल्या फरशीवर बसून गाथा ज्ञानेश्वरी भागवत गीता वाचन करणारा अभ्यास करणारा साधक त्या फरशीवर बसून जेवणार आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे तुम्हाला, तुम्ही या कामामध्ये सहभागी व्हा. कमीत कमी 3 लाख म्हणजे एकाकडून किती घ्यावे लागतील बाळासाहेब? एका माणसाकडून किती घ्यावे लागतील? अरे कोण कोण देऊ, कोण मग पुकारा जाहीर करा. माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही आता याच्यात लक्ष घालायचंय. जास्त आग्रह मी तुम्हाला धरणार नाही. 25,000 रुपये देणारी 25,000 रुपये देणारी साधारणतः किती 12 काढावं लागतील का? 12 हिशोब बरोबर आहे का? 10 कशी काय? 10 म्हणल्यावर 2.5 लाख झाले. आपल्याला किती करायचे? 3 लाख. 25,000 रुपये एका व्यक्तीने जर दिले तर सहजपणे ते 3 लाख रुपये गोळा होतील. आणि माझी विनंती आहे, 25,000 रुपये देणारी 12 माणसं इथं आहेत का? कमाल आहे. बोला की आहेत का? नाही आहेत ना? मग सांगा बरं नाव, पटकन नाव सांगा. नाव सांगा पूर्ण. उमाकांतरावजी सोनवणे यांनी 25,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. आपण टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. आता 11च माणसं शिल्लक राहिले. आणि हे पैसे घेऊन तुम्ही आळंदीत या, तिथं या, किंवा इथं बाबा येणार आहेत ना, इथं बाबा येणार आहेत. तुमचं भाग्य आहे. 93 वर्ष त्यांचं पूर्ण झालंय, 94 सुरू आहे. अजूनही 1 रुपयाची गोळी नाही बाबांना. अजूनही ते 2 तास सेवा करतायत. बाबांच्या हातात तुम्ही पैसे द्या आणि एक चांगलं काम या ठिकाणी करा. सुरुवात झाली, आता तुम्ही सुरुवात केली. आता 11 नावं लवकर सांगा. म्हणजे मला ते 11 नावं आली की मग जय विठ्ठल करायचंय ना. हे लक्षात ठेवा. हे चांगलं काम आहे, उत्तम काम आहे. याच्यात ताबडतोब तुम्ही सहकार्य करा. लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा सहकार्य करा. तुमच्यासाठी जर आकडा खाली आणू, 5,000 तुम्ही दिलं तरी चालतंय. 5,000 तुम्ही दिलं तरी चालतंय. आणि तुम्ही सांगा नाव सांगा की. 501. हा ठीक आहे, पण खूप पुढे जायचंय आपल्याला. तुमचे 500 सुद्धा 50,000 सारखे आहेत, त्यात काही वाद नाही. तुमचं आम्ही अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो. पण आपल्याला 3 लाखापर्यंत पोहोचायचंय. आणि त्याकरता बोला की. आमचे अर्जुन महाराज जाधव महाराज त्यांनी 11,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. त्यांचं अभिनंदन करतो. 11 द्या बाबा, 30 जण. चला, कशाला कटकट करायचे? 11 द्या, काय अडचण नाही. जरा लोड वाटला तुम्हाला, ठीक आहे. 25 झाले, 11 झाले. सांगा 11. हा, नाव सांगा. अशोकरावजी येवले त्यांनी 11,000 जाहीर केलेत. आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता 28 नावं राहिली. आमचे आदरणीय रामलिंग महाराज मोहिते लय कष्टाने प्रपंच केलाय बिचाऱ्याने, बरं का, लक्षात ठेवा. त्यांच्या दोन्ही पोराला सांगतो, आई बापाची चांगली सेवा करा रे, लय मेहनत घेतली, आम्हाला माहित आहे. त्यांनी 11,000 रुपये जाहीर केले. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आता 27च नावं राहिलेत. हा, बोला ताई. हा, काय म्हणते? प्रेमलता
हेमलता देशमुख ताई, त्यांनी 5,000 रुपये जाहीर केलेत. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. बोला ताई, नाव सांगा की. घ्या घ्या. हा? वा वा. काय सांगा घ्या. अरे नाव घ्या की विचारून. दत्ता लता दत्ता केकान. लता 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 केकान, माफ करा. किती हे असं दोनदा केलं म्हणून म्हणलं. त्याने 5,000 रुपये जाहीर केलेत. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. लवकर आता तुम्ही 5-5 न सुरू केलं तर. हा बोला. पाटील बुवा चिंचवडे. किती? 5 त्यांच्याकडे आहे. आपल्या 11 वर आहेत ना आपण. त्यांना अजून हप्ते याच्यात राहिलेले. चालेल ना? चालेल ना? द्याचाल ना? 11,000 रुपये त्यांनी जाहीर केलेत. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. बोला माऊली, उठून सांगा नाव. सतीश महाराज नावले. काय? बाळकृष्ण महाराज कुलकर्णी आप्पा. तुम्ही सुद्धा किती? 25,000 रुपये त्यांनी जाहीर केले. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बोला माता भगिनी, येऊ द्या नाव लवकर. आकडा करा. 3 लाख झाले की मला सांगा, मी जय विठ्ठल करतो. काय परत आपलं ठरल्याप्रमाणे उद्दिष्ट. लवकर लवकर नावं सांगा म्हणजे आपल्याला जय विठ्ठल करायचंय. सोमवार सोडलेला नाही मी अजून. दिवसभर प्रवास केलेला आहे संस्थेच्या कामासाठी. एक लक्षात ठेवा. हे वा नाव सांगा. तानाजीराव ताथवडे. गायक चांगले. ताथवडेकर. ताथवडेकर गायक आहेत चांगले. आता बघा गायकांनी महाराज लोकांनी सुरू केले. तानाजीराव ताथवडे त्यांनी 11,000 जाहीर केले. आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वा चोपदार. असे चोपदार रोज कीर्तनाला पाहिजेत. सांगा नाव. नाव सांगा की. शंकररावजी तळेकर यांनी 11,000 जाहीर केले. आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बोला काळे महाराज. 3दा केलं तुम्ही असं. 5,000चं तिकडं आहे ना. काळे महाराज. काळे महाराज 5,000. आम्ही तुमचं मनापासून अभिनंदन करतो. गौरवबाजी कोल्हे यांनी 11,000 रुपये देण्याचं जाहीर केले. आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लवकर नावं सांगा म्हणजे ते हिशोब करा रे. हा सांग की किती झाले म्हणजे किती राहिले. पटपट सांगा. 11 लवकर द्या म्हणजे काय होईल. आणि आज द्यायचे नाही, आत्ता लगेच. ज्या दिवशी बाबा येणार आहेत ना आपल्याकडे. बाबा येणार आहेत. बाबाच्या हातात ते सगळे लोक, त्यांची ती सगळी रक्कम बाबाच्या हातात द्यायची आणि बाबांचा आशीर्वाद घ्यायचा. या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या पाया पडायला येतात आणि म्हणून आपल्याला सुद्धा योग चांगला येतोय.